नमस्कार, मी अक्षय जाधव भरारी अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आपण दुसऱ्या टेस्टचं एक्सप्रेशन बघतोय. आता पॉलिटिक्स एक्सप्रेशन चालू करूया. तत्पूर्वी सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. आणि आता क्वेश्चन क्रमांक 46. फेवरेट टॉपिक आहे आयोगाचा कायदे. ऐतिहासिक पार्श्वभूमी जी 1773च्या कायद्यापासून सुरू होते ती 1947च्या कायद्यापर्यंत आपल्याला बघायची. आता प्रश्न आहे 1935च्या कायद्यावर. तत्पूर्वी मी 1935च्या कायद्याची तुम्हाला पार्श्वभूमी सांगू इच्छितो. 1935चा कायदा कसा तयार झाला आपल्याला माहिती आहे. 1919चा कायदा होता मॉन्टेग्यू-चेम्स्फोर्ड. 1919च्या कायद्यानंतर म्हणजे काय झालं की राज्यात प्रांतात डायरकी म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था होती. त्याच्यासाठी सायमन कमिशन बसलं 1927ला. सायमन कमिशन रिपोर्ट दिला 30ला, 29 ते 30च्या मध्ये म्हणजे 30ला दिला ॲक्च्युअली त्यांना. 30ला सायमन कमिशन रिपोर्ट दिला. त्यानंतर आपल्या 3 गोलमेज परीक्षा झाल्या. 3 गोलमेज परीक्षा झाला 30, 31, 32च्या. त्यानंतर त्याची एक श्वेतपत्रिका व्हाईट पेपर जनरेट केला त्या 3 गोलमेज परीक्षेचा सारांश म्हणून. नंतर एक लोथियन अहवाल आला, लोथियन कमिटी आली, इंडियन फ्रँचाईज कमिटी. ती निवडणुकीय संबंधित माहिती देण्यासाठी, भारतीय निवडणुकी संबंधित, हे लक्षात ठेवा, ही माहीत नसेल बऱ्याच जणांना. लोथियन अहवाल, लोथियन कमिटी आली होती. इंडियन फ्रँचाईज कमिटी म्हणतात तिला. भारतीय निवडणूक कशा पद्धती घ्यायची त्यासाठी ती कमिटी आली होती. मग ह्या सगळ्यांचा सारांश बनून 1935चा कायदा तयार करण्यात आला. ठीक आहे. मग आता 1935च्या कायद्यात काय काय तरतुदी महत्त्वाच्या होत्या आणि त्या आपण राज्यघटनेत, आपला राज्यघटनेचा जवळपास 70% भाग हा 1935च्या तरतुदीमधला आहे. मग आपण 35चा कायदा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला इथून लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर आता बघूया पहिला प्रश्न. मी प्रश्न वाचतो जेणेकरून आपल्याला सॉल्व करता येईल. ठीक आहे. क्वेश्चन 46 खाली विधान विचारत घ्या. भारत सरकार कायदा 1935मध्ये एकूण 321 कलमे व 10 परिशिष्टे होती. ठीक आहे. विधानं. ठीक आहे. हे नुसतं आधी प्रश्न वाचून घेतो. ब या कायद्यान्वये केंद्रातील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली व प्रांतात दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली. विधान क दलित वर्ग, महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. आणि विधान ड भारत सरकार कायदा 1858 अनुसार स्थापन करण्यात आलेली भारतीय परिषद बरखास्त करण्यात आली. ठीक आहे. आता बघा विधान अ काय म्हणतंय. भारत सरकार कायदा 1935 एकूण 321 कलमे व 10 परिशिष्टे होती. बरोबर आहे. 321 कलमे होती आणि 10 परिशिष्टे होती. हा फॅक्च्युअल डेटा हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल कारण याच्यावर 1-2दा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा भारत सरकार कायदा 1935मध्ये 321 कलम, सोप्या लक्षात ठेवा 3 to 1 आणि 10 परिशिष्ट होती. ठीक आहे. या कायद्यान्वये दुहेरी शासन व्यवस्था, आता मी ते फक्त उलटं केलं आहे, काय केंद्रात सुरू केली, प्रांतात रद्द केली. आणि यात लक्षात ठेवा सायमन कमिशनने दुहेरी शासन व्यवस्था नाकारली होती तरीही 1935च्या कायद्यात दुहेरी शासन व्यवस्था केंद्रात सुरू केली. आता दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे नेमकं काय. बऱ्याच जणांना दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय माहीत असेल. डायरकी म्हणजे काय. ठीक आहे. तर त्यात 2 खाती केली त्याची, राखीव आणि सोपीव. म्हणजे काय राखीव राखीव खाती म्हणजे काय, जी रिझर्व्ह असायची, असे काही सब्जेक्ट असायचे. ते गव्हर्नर जनरल तो आणि त्याचे 3 इतर मंत्री म्हणजे त्याचे जवळचे एकदम खास मंत्री त्याच्यामार्फत तो प्रोसेस करायचा. मग आता ते कुठले विषय येणार. संरक्षण, परत परकीय राष्ट्राचे संबंध, आदिवासींचे हित संबंध रक्षण, मंत्रिमंडळाची नेमणूक, म्हणजे एकदम कोरकोर विषय ते यायचे राखीवमध्ये. आणि सोपी म्हणजे काय, गव्हर्नर जनरल त्याच्या मंत्रिमंडळामार्फत, त्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या स्थानिक निर्वाचित लोकांना सुद्धा सहभाग होता. म्हणून हे तिकडे मग त्यात कुठला आला आपलं जे आता राज्यसूचित विषय, शिक्षण वगैरे, जे साधे विषय ज्याच्यावर काही हे होऊ शकत नाही, ते म्हणजे इंग्रजांचा वचक कमी होऊ शकत नाही असे विषय होते सोपीमध्ये. ठीक आहे. म्हणून केंद्रात सुरू केली आणि प्रांतात रद्द केली. प्रांतात 1919ला सुरू केली होती, ती 1935च्या कायद्याने रद्द केली. मग प्रांतात काय केलं, प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी आणली, म्हणजे काय प्रांतिक स्वायत्ता आणली, प्रांतांना स्वायत्ता दिली. म्हणून हे विधान आहे. विधान ब मध्ये काय केलं आहे, दुहेरी शासन व्यवस्था केंद्रातील रद्द केली, रद्द नव्हे तर केंद्रात सुरू केली आणि प्रांतात रद्द केली. ठीक आहे. नंतर विधान क दलित वर्ग, महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आणि हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे मी सांगतो आधी 1909ला काय केलं, मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली आणि पहिल्यांदा कम्युनल रिप्रेझेंटेशन सुरू झालं 1909च्या कायद्याने मुस्लिमांसाठी. 19ला काय केलं, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी केली. आता प्रश्न असा येतो कधी कधी, खूप वेळा फसवलं आहे, 19मध्ये मुस्लिमांना, शिखांना, भारतीय ख्रिश्चनांना, अँग्लो इंडियनना, युरोपियनना प्रतिनिधित्व होतं का. तर मुस्लिम 9ला होते म्हणजे 19ला पण होतेच बरं का. म्हणजे आपण 9ला नाहीत, इथे 19मध्ये लिहिले नाही याचा अर्थ ते 9 ते असं नाही. 9ला दिलं म्हणजे 9 पासून पुढे ते कंटिन्यू आहेत. आता हे 19ला दिलं म्हणजे 19 पासून पुढे कंटिन्यू आहेत. फक्त नवीन इंट्रोड्यूस केलेले आहेत ते. 1935ला नवीन इंट्रोड्यूस करून केले, दलित वर्ग, महिला, कामगार, जमीनदार आणि उद्योग.
म्हणजे हे आपलं विधान क बरोबर आहे. ठीक आहे. आणि भारत सरकार कायदा 1858 अन्वये स्थापन करण्यात आलेली भारतीय परिषद इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आली. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे आता इंडिया काउन्सिल 1858च्या कायद्याने स्थापन करण्यात आली. ठीक आहे. त्याला भारत सचिव पण म्हटलं जातं, भारत मंत्री पण म्हटलं जातं, सेक्रेटरी म्हटलं तर भारत सेक्रेटरी लक्षात ठेवा, कारण की ते भारत मंत्री देत नाही, भारत सचिवच देतात. ठीक आहे. ती कितीची काउन्सिल होती? 1+15 15ची काउन्सिल होती. ठीक आहे. आणि ती ही जी आहे इंडिया काउन्सिल ती काय करायची? राणीला जबाबदार होती, तिथल्या म्हणजे ब्रिटिश एम्पायरला जबाबदार होती. आता ही 1858मध्ये त्या पहिला भारत मंत्री कोण होता? आपल्याला माहिती आहे, लॉर्ड स्टॅनले. ठीक आहे. पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले होता. आणि आता ही इंडिया काउन्सिल कधी बरखास्त केली? 1935च्या कायद्याने. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट याच्यात तर भारत सचिव हे पद 1947च्या कायद्याने बरखास्त केलं. हे तुम्ही लिहून घ्या. 35च्या कायद्यामध्ये भारत सचिवाचं पद बरखास्त करण्यात आलेलं नाही, ते 47च्या कायद्यात करण्यात आलं. 35ला फक्त इंडिया काउन्सिल बरखास्त करण्यात आली. ठीक आहे. आता हे 3 आणि हे झालं आपलं. आता उत्तर आपलं येईल याच्यातून विधान 46चा पर्याय क्रमांक 3 अकड बरोबर. ठीक आहे. आता 1935च्या कायद्यात इतर काय तरतुदी होत्या? हा कायदा फार महत्त्वाचा आहे, याला मी फार वेळ घालवला आहे आणि तुम्ही पण लक्षात घ्या हे किती महत्त्वाचं आहे. आता 1935च्या कायद्यामध्ये इतर तरतुदी काय? तर या कायद्यान्वये 3 सूच्या, संघसूची, प्रांतसूची आणि समवर्ती सूची, म्हणजे संघसूचीत 59 विषय, प्रांतसूचीत 54 विषय आणि समवर्ती सूचीत 36 विषय, अशा 3 सूच्या करण्यात आल्या. म्हणजे आता आपल्या राज्यघटनेत ज्या सूच्या आहेत ह्याच्या आधारावर आहे केंद्र आणि राज्याच्या अधिकारात विभाजन केले. म्हणजे केंद्राकडे काय अधिकार असतील आणि राज्याकडे काय अधिकार असतील याचं विभाजन केलं. ठीक आहे. प्रांतांना मगाशी मी सांगितलं ऑटोनॉमी देण्यात आली, प्रांतांना स्वायत्त देण्यात आली, मात्र ती 1937 पर्यंत अस्तित्वात आली नाही. हा पण प्रश्न विचारला आहे. प्रांतांना जी स्वायत्त देण्यात आली ती कधीपर्यंत अस्तित्वात नव्हती? 1937 पर्यंत अस्तित्वात नव्हती. ठीक आहे. 11 पैकी 6 प्रांतामध्ये द्विगृही कायदेमंडळाची तरतूद करण्यात आली. द्विगृही म्हणजे बाय कॅमेरल, म्हणजे एक वरिष्ठ सभागृह आणि एक कनिष्ठ सभागृह. ते पुढे बघूया. ठीक आहे. आता हे बघा, RBI काय संघटना स्थापन केलं? RBI स्थापनेची तरतूद केली. फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन, प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन, जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि ह्यात हे 3 फेडरल पब्लिक जॉईंट. फेडरल कोर्टची स्थापना केली 1 ऑक्टोबर 1937ला. ठीक आहे. आणि फेडरल रेल्वे ऑथॉरिटीची स्थापना केली. आता हा प्रश्न आला फेडरल काय झालं बघा, हे 3 लक्षात ठेवा, मोस्ट इम्फेसिस करून. फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन झालं, नंतर फेडरल कोर्ट झालं आणि फेडरल रेल्वे ऑथॉरिटी झाले. हे 3 फेडरल झालेले. ठीक आहे. आता UPSC आणि फेडरल. UPSC लक्षात ठेवा, एक लिहून घ्या. 1919च्या कायद्याने UPSCची स्थापना झाली. 1919च्या कायद्याने UPSC स्थापना झाली आणि प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे आपल्या ज्या स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे ते 1935च्या कायद्याने झालं. म्हणून फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हटलं तर 1935चा कायदा आणि UPSC म्हटलं तर 1919चा कायदा. आपल्याला माहिती ली कमिशन आलं होतं त्यासाठी. ठीक आहे. आता फेडरल कोर्टची स्थापना कधी झाली? 1 ऑक्टोबर 1937ला. आता पहिले कोण होते फेडरल कोर्टचे सरन्यायाधीश? मॉरिस गॉयर पहिले सरन्यायाधीश होते फेडरल कोर्टचे. ठीक आहे. आणि फेडरल रेल्वे ऑथॉरिटी. तर हे 3 1 2 3 हे लक्षात ठेवा. फेडरल काय आलं? काय संघराज्य संस्था कुठल्या अस्तित्वात आल्या विचारलं तर 3 आहेत ह्या: फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन, फेडरल कोर्ट आणि फेडरल रेल्वे ऑथॉरिटी. ठीक आहे. आता पुढे हे झालं. मी मुद्दाम इथं नोट करून ठेवलं, तुम्हाला इथे नोट करून ठेवलं आहे. हे बघा, 1919मध्ये काय आलं? प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था 1919मध्ये प्रांतामध्ये डायर केली. प्रांतामध्ये 19मध्ये आणि केंद्रामध्ये किती आली? 35ला. 1919 प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था आणि केंद्रामध्ये द्विगृही कायदेमंडळ. आता याचा सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. या द्विगृही कायदेमंडळाचं याचं नाव काय होतं? सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. त्याला मराठीत म्हटलं, काही पुस्तकात वेगळं म्हटलं, त्यामुळे इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. मराठीत त्याला म्हटलं केंद्रीय विधानमंडळ. तुम्हाला लिहून घ्यायचं लिहून घ्या, पण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवलं तर चांगलं राहील. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि काउन्सिल ऑफ स्टेट. ठीक आहे. आता 1935च्या कायद्यामध्ये प्रांतामध्ये द्विगृही कायदेमंडळ. बघा, प्रांतामध्ये द्विगृही कायदेमंडळ आलं आणि केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था. हे बघा, हे मुद्दामून हे कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी वेगवेगळं काढलेलं आहे. हे तुम्ही वाचून घ्या आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. प्रांतामध्ये 35मध्ये द्विगृही कायदेमंडळ म्हणजे बाय कॅमेरलिझम आणि केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था. तर ठीक आहे. आता 1919च्या कायदेमंडळाची रचना आणि 1935च्या कायदेमंडळाची रचना ही थोडक्यात समजून घ्या, कारण की हे फार महत्त्वाचं आहे. आता याच्यावर प्रश्न यायला लागले डीपमध्ये थोडे कायद्यांवर. मग 1919च्या कायदेमंडळाची रचना कशी होती आणि 35च्या कायदेमंडळाची रचना कशी होती बघा. आता ठीक आहे. आता 1919चा कायदा म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. ठीक आहे. यात द्विगृही कायदेमंडळ कसं होतं बघा. राज्यसभा होती आणि केंद्रीय कायदेमंडळ. राज्यसभा काय? काउन्सिल ऑफ स्टेट हे वरिष्ठ सभागृह होतं. वरिष्ठ आजच्या राज्यसभेसारखं वरिष्ठ सभागृह हे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कनिष्ठ सभागृह म्हणजे आपल्या लोकसभेसारखं. हे स्थायी होतं, हे अस्थायी होतं. स्थायी म्हणजे परमनंट, म्हणजे जे विसर्जित होऊ शकत नाही, फक्त त्यांच्या सदस्य रिन्यू होतात त्यांचे. दरवर्षी 105 सदस्य
निवृत्त व्हायचे, दरवर्षी 105 सदस्य निवृत्त व्हायचे. आणि इथं यांचं काय नव्हतं, यांचा डायरेक्ट पूर्ण हाऊसचाच कालावधी 3 वर्ष होता. ठीक आहे, म्हणजे यांचा किती कालावधी झाला, दरवर्षी 105 सदस्य निवृत्त झाले म्हणजे 5 वर्षाचा कालावधी झाला. 5 वर्ष कालावधी, 5 वर्ष, यांचा कालावधी 3 वर्ष. ठीक आहे. आता ठीक आहे, याचे एकूण सदस्य किती होते बघा. एकूण सदस्य यामध्ये काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये 60 होते. हे खालचं नाही लक्षात ठेवते चालतंय, हे 60 लक्षात ठेवा. आणि हे याचे एकूण सदस्य होते 145. याचे 60 होते, याचे 145. ठीक आहे, म्हणजे काय, काउन्सिल ऑफ स्टेट आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. काउन्सिल ऑफ स्टेट हे वरिष्ठ सभागृह, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे कनिष्ठ सभागृह. काउन्सिल ऑफ स्टेट हे स्थायी सभागृह, हे अस्थायी. हे दरवर्षी 105 सदस्य निवृत्त म्हणून 5 वर्ष कालावधी. इथं 3 वर्ष, पुढे 3 वर्षांनी पुन्हा निवडणूक व्हायच्या. याच्यात एकूण सदस्य 60, याच्यात एकूण सदस्य 145. ठीक आहे, ही 1919ची रचना लक्षात ठेवा. आता 1935ची रचना. आता 1935ला मुद्दाहून फेडरल लेजिस्लेटिव्ह म्हटलायचं. 35च्या कायदेमंडळाला संघराज्य कायदेमंडळ म्हटलायचं. ठीक आहे, संघराज्य. आणि 35च्या कायद्यात आपल्या संघराज्यावर जास्त जोर होता. म्हणून आपण ज्या घटनेत तरतुदी घेतल्या संघराज्य योजनेच्या, आपण म्हणतो संघराज्य योजना ही 1935च्या कायद्याने घेतली. ठीक आहे, हे द्विग्रही कसं होतं बघा. आता राज्यसभा काउन्सिल ऑफ स्टेट सेम होतं, फेडरल असेंब्ली. याला फक्त हे जर सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होतं, त्याच्याऐवजी ते काय आलं, फेडरल असेंब्ली आलं. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या ऐवजी फेडरल असेंब्ली आलं. ठीक आहे, नंतर आलं हे पण वरिष्ठ सभागृह, हे कनिष्ठ सभागृह, हे स्थायी, हे अस्थायी. दर 3 वर्षांनी इथं किती होतं बघा, इथं दरवर्षी 105 सदस्य निवृत्त, इथं दरवर्षी 103 सदस्य निवृत्त. म्हणजे कालावधी किती झाला, 9 वर्ष. आणि याचा किती झाला, 5 वर्ष. याचा 5 वर्ष कालावधी, याचा 3 वर्ष होता. ठीक आहे, आता एकूण सदस्य 260. आता आणि इथं एकूण सदस्य 375. आता 260 सदस्य होते, त्याचे 156 आहे ना, हे प्रांताकडून निर्वाचित होते आणि हे प्रत्यक्षपणे निर्वाचित केले जायचे. फक्त आणि फक्त हा एक पॉईंट लक्षात ठेवा, इम्फॅसिस करून लक्षात ठेवा, 1935च्या कायद्याची निवडणुकीची जी पद्धत होती ती आत्ता आपली जी आहे त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. म्हणजे बघा, हाही काय आपण राज्यसभा बघितली, काउन्सिल ऑफ स्टेट, पण इथं हे ना प्रत्यक्षपणे निर्वाचित होते. कळलं का? आता प्रत्यक्षपणे निर्वाचित आहे का? राज्यसभेत कसं आहे, आपल्या विधानसभेचे सदस्य राज्यसभेवर लोकांनी निवडून देतात. हे नाही, हे तसं नव्हतं, हे प्रत्यक्षपणे निर्वाचित होतं. म्हणजे फक्त इथं तुम्ही लिहून घ्या, 1935च्या कायद्याची तरतूद, 1935च्या कायद्याची तरतूद ही आत्ताच्या निवडणुकीच्या तरतुदीपेक्षा वेगळी आहे. बाकी सभागृह सेम, फक्त निवडणुकीची पद्धत वेगळी होती. निवडणूक कशी व्हायची तर ही प्रत्यक्षपणे व्हायची 56 लोकांची प्रांताकडून आणि 104 संस्थानिकांकडून नामनिर्देशित. आता हे 375 होते, त्यातले 250 प्रांताकडून निर्वाचित, पण हे अप्रत्यक्षपणे, हे उलटं होतं. इथं अप्रत्यक्षपणे होतं, हे प्रांतिक कायदेमंडळाचे सदस्याकडून निवडले जायचे. फक्त हा फरक लक्षात ठेवा. बाकी सभागृहाची रचना सारखी आहे, फक्त निवडणूक पद्धत वेगळी आहे बस. आणि 125 संस्थानिकडून नामनिर्देशित. ठीक आहे, मग तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा, 19ला द्विग्रही कायदेमंडळ, 35ला द्विग्रही कायदेमंडळ काय फरक आहे, दोन्ही सेमच आहे, फक्त नावं लक्षात ठेवा. सोपा प्रश्न येतो, नावं काय. 1919च्या कायद्याला याला सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणायचं, राज्यसभा दोन्हीकडे राहायचं, काय विषय नाही. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि इथं फेडरल असेंब्ली. ठीक आहे, आणि हे सदस्य किती, फक्त एवढं लक्षात ठेवा, 260 आणि 375. बाकी तुम्हाला फक्त हे तुम्ही जे म्हटलं एकदम फक्त उलटी पद्धत होती ते लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला कळलं असेल, खूप मोठं एक्सप्लेनेशन झालं, पण ते महत्त्वाचं होतं म्हणून सांगितलं. ठीक आहे, आता प्रश्न 47, प्रश्न क्रमांक 47. ठीक आहे, घटनेच्या कलम 243B नुसार प्रत्येक राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची तरतूद केली आहे. मात्र डॅश लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्याला मधल्या पातळीवर पंचायत स्थापन करण्याची गरज नाही. ठीक आहे, आपण कालचाच टेस्ट सिरीज म्हणजे जी टेस्ट सिरीज झाली पहिली टेस्ट सिरीज, तर आपण हे कॉलम पाठ करून ती कलम पाठ केली. 243B मध्ये काय, स्थापना. ठीक आहे, त्यातला आतला प्रश्न विचारला. मागच्या वेळी आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला होता, ह्याच कलमातला आतला प्रश्न विचारला होता संरचनेवर. ठीक आहे, 243B काय, 243B मध्ये स्थापना आहे. ठीक आहे, मग काय तर किती लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्याला मधल्या पातळीवर पंचायत स्थापन करण्याची गरज नाही, तर 20 लाखापेक्षा कमी. ठीक आहे, या कायद्याने काय केलं, प्रत्येक राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज स्थापनेची तरतूद केली, ग्राम पातळीवर, मधली पातळी आणि जिल्हा पातळी. पण एक अट अशी ठेवली की जर त्या राज्याची लोकसंख्या 20 लाखापेक्षा कमी असेल तर मधल्या पातळीवर पंचायत स्थापनेची गरज नाही. त्यामुळे हा एक हे महत्त्वाचं आहे, हे घटनेत दिलेलं आहे. हे घटनेतली कलमं आहेत आणि घटनेतली कलमं फार महत्त्वाची तुम्हाला लक्षात ठेवायची. ठीक आहे, प्रश्न याचं उत्तर 1 आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 48, ग्रामसभेबाबत योग्य विधाने ओळखा. ठीक आहे, आता विधान अ काय ग्रामसभेबाबत, तर प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान 4 सभा घेणे बंधनकारक आहे. ठीक आहे, 2 सभा दरम्यान 4 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे आणि वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 3 महिन्याच्या आत पहिली सभा घेतली पाहिजे. ठीक आहे, आता आपण बघूया हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958.
ठीक आहे. आता हे थोडं ॲक्टमधून मी थोडंसं काढलेलं आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, आधी याचं नाव होतं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम. सगळ्या मुंबईचं महाराष्ट्र जे बाकीचे कायदे, मुंबई दारूबंदी कायदा, बाकीचे कायदे आहेत ना, मुंबई पोलीस कायदा, हे सगळ्यांचं 2012ला ना मुंबईवरून महाराष्ट्र झालं. 2012 उजाडले त्याला मुंबईचं महाराष्ट्र करायला. म्हणजे आधी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम होता 58ला, लिहून काढलं असतं. 12ला याचं नाव झालं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम. ठीक आहे. आता याच्या कलम 7मध्ये, याच्या कलम 7मध्ये ग्रामसभेच्या सभा कलम 7 दिला. याच्या जोड्या जुळवायला आलेल्या आहेत, झेडपीच्या जोड्या जुळवायला आल्या होत्या कलमाच्या. तर तुम्हाला फक्त 1-2 जरी माहिती असेल आणि एकावरून जर सुटलं तरी लक्षात ठेवा, कलम 7मध्ये ग्रामसभेच्या सभेबाबत उल्लेख आहे. ठीक आहे. मग त्यात काय म्हटलं धडधडीतपणे, प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान 4 सभा, मॅक्सिमम तुम्ही किती घ्या, किमान 4 सभा घेणं बंधनकारक आहे. आणि 2 सभेमध्ये अंतर जास्तीत जास्त 4 महिने पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं 4 सभा घ्यायच्या म्हटल्यावर 3-3 महिने 3-12 विभागून बघितलं असेल. तसं नसतं. तर हे जास्तीत जास्त 4 महिने अंतर, हे ऑलरेडी त्यांनी तसं मेन्शन केलं आहे. जास्तीत जास्त 4 महिने अंतर पाहिजे. आता आपण 4 सभा कधी कधी घेतो आपल्याला माहिती आहे. 15 ऑगस्टला एक, 26 जानेवारीला एक, 2 ऑक्टोबरला एक आणि 1 मेला एक. तुम्ही जर गणित जरी करून बघितलं असेल तुमचं सुटलं असतं. आता बघा हे 26 जानेवारी ते 1 मे किती अंतर आहे बघा, झालं 3 पेक्षा जास्त. मग आपला हा क्रॉस चुकीचा झाला असतं ना. म्हणजे जर 3 महिने तुम्ही जर लॉजिक लावलं असतं तरी चुकीचं झालं असतं. म्हणून हे विधान तुम्ही बरोबर घेऊन जायचं होतं. 26 जानेवारी ते 1 मे अंतर जास्त होतं ना 3 महिन्यापेक्षा. ठीक आहे. माझा 2 सभेदरम्यान अंतर जास्तीत जास्त 4 महिने. आणि कलम 8नुसार, हे कलम 7मध्ये हे 2 दिलेत. कलम 8नुसार वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून, म्हणजे फायनान्शियल इयर जे सुरू होतं आपलं, वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पहिली सभा घेतली पाहिजे. 3 नाही तर 2 महिन्याच्या आत पहिली सभा घेतली पाहिजे. पंचायत राज ह्या घटकाला कंबाईनच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. 3 प्रश्न तरी येतात, 2 ते 3 प्रश्न येतात मिनिमम. आणि हे ग्रामसभेवर प्रश्न येतात समित्यांवर. ठीक आहे. आता मला हा चार्ट जरा महत्त्वाचा वाटला, 3 मी तुम्हाला सांगतो. याच्यावर प्रश्न आता हा राज्यसभेला 21चा प्रश्न आला. कोरम किती पाहिजे मुंबई याची गणसंख्या, गणसंख्या किती पाहिजे 105, हा प्रश्न आला. हे 3च ना, हे 3 महत्त्वाचे आहेत, तुम्ही लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. आता हे मी चार्ट काढला बघा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद, मुंबई वगळता इतर मनपा आणि मुंबई मनपा. ठीक आहे. आता 2 सभेमध्ये जास्तीत जास्त अंतर, बाकी कशाच लक्षात ठेवू नका, फक्त याचं लक्षात ठेवा जिल्हा परिषदचं. 2 सभेमध्ये जास्तीत जास्त, हे ग्रामपंचायत आहे बरं का, ग्रामसभा नव्हे, ग्रामपंचायत आहे. ग्रामसभा आपण वरती बघितली. तर ग्रामपंचायतमध्ये 1 महिना, इथे पण 1 महिना, म्हणजे 12 सभा. 2 सभेमध्ये 3 महिना. फक्त झेडपीचं लक्षात ठेवा, झेडपी 3 महिन्यांनी होते. एक झेडपीच्या 2 सभानंतर 3 महिने पाहिजे, म्हणून 4 सभा, एक सभा, बाकी सगळ्याला एक आहे. मग लक्षात ठेवायची गरज आहे का, फक्त वेगळे ते लक्षात ठेवा, वेगळे ते लक्षात ठेवा, सगळं पाठ करत बसायचं नाही. मग वेगळे याला इम्फॅसिस करा, फक्त झेडपी 3 महिने. आता आणि मुंबई वगळता इतर मनपा आहेत, त्याला 20 तारखेपूर्वी त्यांची सभा भरली पाहिजे. हे एवढं महत्त्वाचं नाही, फक्त एक महिना लक्षात ठेवा. आता पहिली सभा कोण बोलवतं. ठीक आहे. आता याच्यात पण वेगळं काय आहे, फक्त 2 शेवटचे वेगळे, बाकी सगळं सेमच आहे. जिल्हाधिकारी, नगर परिषदेपर्यंत जिल्हाधिकारी. आणि नंतर इथं मुंबई वगळता इतर, आता मनपाला मनपा आयुक्त आहे, IAS लेवलचा माणूस ऑलरेडी आहे. इथं का लक्षात ठेवायचं, हे कसं लक्षात ठेवायचं सांगू तुम्हाला. इथपर्यंतचा हेड हा IAS लेवलचा कोणतरी असावा. ठीक आहे. नगर परिषदेला हा काय IAS हेड नसतो, IAS हेड असतो का नाही, मनपाला ऑलरेडी IAS हेड आहे ना, मग त्याला ते अधिकार दिले पाहिजे. मग मनपा आयुक्तचे अधिकार काढून जिल्हाधिकारी दिले योग्य आहे का, नाही. मग मनपा आयुक्त ऑलरेडी IAS आहे, म्हणून तिकडे तो बोलवतो दोन्हीकडे. कळलं का तुम्हाला. आता इथं कोणी नगर परिषद हेड असतो CO क्लास 1 की CO, इथं पण CO क्लास 2, नगरपंचायतीला CO क्लास 2, हे इथं बघ सगळ्यात जिल्हाधिकारी सगळे, म्हणून इथं जिल्हाधिकारी बोलवणार. ठीक आहे. आता फक्त इथं लक्षात ठेवा, जी ग्रामपंचायतीची पहिली सभा आहे ही सरपंच, जर तिथं अप्रत्यक्ष निवडणूक असेल तरच जिल्हाधिकारी बोलवेल. जर प्रत्यक्ष निवडणूक असेल तर सरपंच स्वतः बोलवेल, काही गरज नाही त्याची. जर अप्रत्यक्ष निवडणूक असेल तरच जिल्हाधिकारी बोलवेल. सरपंचाची निवडणूक जर अप्रत्यक्ष झाली असेल तरच जिल्हाधिकारी बोलवेल. ठीक आहे. आता गणसंख्या, कोरम, म्हणजे सभा चालू ठेवण्यासाठी, सुरळीत पार पाडण्यासाठी किमान आवश्यकता किती गणसंख्येची. तर याची लक्षात ठेवा 102 आहे. आणि 102 याची लक्षात ठेवा, वेगळ्याच प्रश्न विचारणार. 102 याची 103, 103, 103, 103, 103 आणि शेवटी 105. मुंबईसाठी लक्षात ठेवा, राज्यसभेला प्रश्न येऊन गेलेला आहे 105. माझा चुकला होता 21ला, तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे 105 हा आकडा लक्षात ठेवा. मी 110 लिहिलं होतं, तुम्ही 102, 103, 103, 103 आणि हे लक्षात ठेवा फक्त. एवढा चार्ट, हे 3च पॉईंट महत्त्वाचे, बाकी काही महत्त्वाचं नाही याच्या प्रश्न. आणि किती दिवसांनी सभा बोलवतात, 7 दिवसांनी, 15 दिवसांनी, ते प्रश्न येत नाहीत. त्याच्यावर जास्त इम्फॅसिस करू नका. त्यांना असं म्हणणं आहे की तुम्हाला गणसंख्या माहिती पाहिजे, पहिली सभा कोण बोलवतं आणि 2 सभेमध्ये जास्त अंतर. ठीक आहे. ओके, घ्या पुढे. मग आता प्रश्न क्रमांक 49. ठीक आहे. कंबाईन गट कचा, मी गट बचा नाही म्हणता, गट कचा मागचा पेपर जर बघितला याचा, तर 2 प्रश्न घटना दुरुस्तीवर आले. 2 प्रश्न घटना दुरुस्तीवर सुद्धा त्यांनी इतका इम्फॅसिस दिलेला आहे. ठीक आहे. आता
ठीक आहे. आता प्रश्न काय विचारला, खालीपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने लोकसभेतील जागांची संख्या 525 वरून 545 इतकी वाढवण्यात आली. ठीक आहे. आता याचं उत्तर तुम्हाला 31वी घटना दुरुस्ती 1972. ठीक आहे, 31वी घटना दुरुस्ती. आता लोकसभेतील जागा आधी किती होत्या, 525 वरून 545 केला. आता तुम्हाला हे माहीत नसेल तर एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो की 525 मध्ये 500 जागा राज्यासाठी होत्या आणि 25 जागा युटीसाठी होत्या. युटीच्या जागा ह्या कमी करण्यात आलेल्या आहेत, कमी करण्यात आल्या. युटीला 25 जागा होत्या, त्याच्या 20 करण्यात आला आणि याच्या 500च्या 525 करण्यात आला. सोपं आहे. 525 वरून 545 हाच आकडा इथे घ्यायचा राज्याला 525 आणि 525 वरून 525 वजा केले तर 20 राहतं. युटीच्या 5 जागा कमी करण्यात आला. जर डीपमध्ये क्वेश्चन एवढा येणार नाही, पण लक्षात ठेवा फक्त 31व्या घटना दुरुस्तीने लोकसभेच्या जागा वाढवून दिल्या. ठीक आहे. आता 33वी घटना दुरुस्ती, बाकीचे ऑप्शन बघा. 33व्या घटना दुरुस्ती काय केलं, संसद किंवा राज्य विधानसभा सदस्यांनी दिलेले राजीनामे हे स्वेच्छेने दिले आहेत की नाही, म्हणजे स्वेच्छेने दिले आहेत की नाही याबाबत सभापती अध्यक्ष जर समाधानी असेल तर तो राजीनामा स्वीकारू शकतो. आता कर्नाटकमध्ये खूप मॅटर झाला होता, तो विधानसभा अध्यक्ष ते राजीनामे स्वीकारत नव्हता. त्यामुळे ही 33वी घटना दुरुस्ती ना जरा याच्यामध्ये लाईमलाईटमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा फक्त काय तर काय सभापती आणि अध्यक्षांचा राजीनामा स्वीकारण्याबाबतचा स्वेच्छाधिकार, एवढंच लक्षात. एवढं मोठं लक्ष ठेवायची गरज आहे का, नाही. सभापती किंवा अध्यक्ष म्हणजे सभापती किंवा सभापतीच लक्ष ठेवा. सभापतींचा विधानसभा सदस्यांचा किंवा सभापतींचा सदस्यांचा राजीनामा स्वीकारण्याबाबतचा स्वेच्छाधिकार. ठीक आहे. पण आता कोर्टाने काय सांगितलं तर ठेवलं आहे, कोर्टाने काय सांगितलं की तो म्हणजे त्याला तुम्ही तो राजीनामा दिला तर तो स्वीकारावाच लागेल तुम्हाला, तो तुम्ही मुद्दामून त्याला अडवून ठेवू शकत नाही, तो राजीनामा स्वीकारावाच लागेल. ठीक आहे. ही 33वी घटना दुरुस्ती 1974. आता 35वी घटना दुरुस्ती, 35वी घटना दुरुस्ती पण 1974 झाली. काय तर 35ला काय केलं, सिक्कीमला सहयोगी राज्य दर्जा दिला आणि परिशिष्ट 10 राज्यघटनेत समावेश केले. हा एक प्रश्न लक्षात ठेवा. याआधी परिशिष्ट 10, आता परिशिष्ट 10 कशासाठी आहे, पक्षांतरबंदीसाठी. पण याआधी कशासाठी होतं, सिक्कीमसाठी होतं बरं का परिशिष्ट 10. काय केलं, 35वी घटना दुरुस्ती आली, 35वी घटना दुरुस्तीने त्याला परिशिष्ट 10 टाकून सहयोगी राज्य दर्जा दिला. आता सिक्कीमची वाटचाल कशी झाली, चोग्याल घराणं होतं सिक्कीमचं. सिक्कीम आपण नंतर अनेक्स केलेलं आहे, सिक्कीम आपल्या नंतर आलेला आहे. पण सिक्कीम चोग्याल डिनेस्टीने काय केलं, सिक्कीम होतं 1947 ते 1974. सोपं आहे. 47 उलटं करायचं 74, 4 7 7 4, 47 74 केलं. संरक्षणात्मक दर्जा होता त्याला, डिफेन्सिव्ह अलायन्स, डिफेन्सिव्ह स्टेट म्हणून त्याला दर्जा होता. आपण फक्त त्याला संरक्षण पुरत होतो. 74ला गेलं काय केलं, त्याला सहयोगी राज्य दर्जा दिला. 74 ते 75 तो असोसिएट स्टेट म्हणून होता आपल्याकडं आणि 75ला ते संपूर्ण राज्य झालं. 75ला सिक्कीम म्हणजे ही कुठली घटना दुरुस्ती, ही 36वी लिहून घ्यायचं. 36व्या घटना दुरुस्तीने संपूर्ण राज्य दर्जा दिला आणि राज्यघटनेतलं कलम जे 35ने टाकलं होतं 2A कलम टाकलं होतं, सिक्कीमसाठी वेगळं कलम टाकलं होतं 2A, जे 36ने रद्द केलं आणि परिशिष्ट 10 रद्द केलं. म्हणजे काय, 35ने टाकलेलं कलम 2A आणि परिशिष्ट 10 हे 36ने रद्द करण्यात आलं आणि जे 10 परिशिष्ट नंतर 52व्या घटना दुरुस्तीने पक्षांतरबंदीला टाकण्यात आलं. ठीक आहे. नंतर महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. आता हा एकदम साधा फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि हा माहिती पाहिजे आपल्याला. ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट या पदाची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे. ठीक आहे. ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट माहिती आपल्याला 165 मध्ये राज्याचा महाधिवक्ता. ठीक आहे. राज्याचा महाधिवक्ता हायेस्ट लॉ ऑफिसर असेल. जसा इथे राज्यात तिथे कुठले तिथे कोण असेल, अटर्नी जनरल ऑफ इंडिया कलम 76 मध्ये. ठीक आहे. आता याचे डिटेल आहे ना मी तुम्हाला पूर्ण, आता एवढं आपलं हे नाही, ते डिटेल आहे ना पूर्ण मी सांगतो तुम्हाला नंतर की 176 आणि 165 मध्ये एक थोडासा माइंड फरक आहे. तुम्ही जर घटना जर व्यवस्थित वाटली ना वाचलात ना तुम्हाला हे कळेल की आता महाधिवक्ता म्हणजे काय, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशी पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीला राज्यपाल महाधिवक्ता म्हणून नेमतील. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीला राज्यपाल महाधिवक्ता म्हणून नेमतील. ठीक आहे. तसंच तिकडे काय अटर्नी जनरलला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रपती म्हणून नेमतील. ठीक आहे. सगळी कलम सारखी आहे, फक्त एक कलम आहे ना घटनेत महाधिवक्ताबाबत ह्या 165 मध्ये दिलं आहे. तिथं काय केलं आहे, महान्यायवादीला दिलं एक कलम, त्याला देशातील सर्व न्यायालयात ऐकून घेतला जाण्याचा अधिकार आहे. देशातील सर्व न्यायालयात त्याला ऐकून घेतला जाण्याचा अधिकार आहे. पण स्पेसिफिकली हे कलम ह्या घटना दुरुस्तीत 165 मध्ये मेन्शन केलं, 165 कलमामध्ये मेन्शन केलेलं नाही. म्हणजे कलम 165 मध्ये असा उल्लेख नाही की त्याला प्रत्येक न्यायालयात ऐकून घेतला जाण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला जर स्पेसिफिकली जर लक्षात ठेवायचं झालं तर हे याला घटनेत मेन्शन नाही, इन जनरल आहे पण घटनेत मेन्शन नाही. फक्त हा दोघांचा फरक आहे. म्हणजे 76 मध्ये 1, 76 1, 76 2, 76 3, 76 4 असे 4 कलम आहेत आणि 165 मध्ये 1 2 3 असे 3 कलम आहेत. ते कलम नाही आहे, बाकी सगळं सोपं आहे. ठीक आहे. आणि त्याचे आपण बघितलं तो राज्यपालाच्या मर्जीने पद धारण करतो. राज्यपाल त्याला केव्हाही पदावर रुजू करू शकतो. त्यांचे वेतन भत्ते सेवाशर्ती कोण निश्चित करतं, राज्यपालच निश्चित करतो. काय, एक त्याचा पदावधी निश्चित नाही, घटनेने पदावधी निश्चित केला नाही. त्यांना पदावरून राज्यपाल कधीही दूर करू शकतो. म्हणजे ते राज्यपालाच्या मर्जीने पद धारण करतात आणि त्यांची सेवाशर्ती आणि वेतन सेवाशर्ती कोण निश्चित करतं, तर राज्यपाल करतो. म्हणजे यांना
कधीही काढलं जाऊ शकतं. ठीक आहे, घटनेत नाही आहे सर. तुम्ही आता 105 मी तुम्हाला ते माझं राहिलं, मी कामाच्या गडबडीत विसरलो. 165 तुम्ही घटना काढून मिळेल ना, 165 मध्ये 3च कलम आहेत, त्यात नाही येते. जर व्यवस्थित अनालिसिस केलं तुम्हाला कळेल. ठीक आहे, आता हां बाकीचे कलम 163. आता 163 मध्ये काय कलम 163 राज्यपालास सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल. राज्यपालास सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्री. आता हे खूप महत्त्वाची कलम आहे. 74-75 तिकडं 174-75 मध्ये 89 मिक्स केले तर 163 येतं. हे आपण बघितलं. हे तिकडं कसं आहे राष्ट्रपती, तिकडं कसं आहे 74ला राष्ट्रपतीला सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल, तसं राज्यपालाला सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल. ठीक आहे, 167 काय राज्यपालांना माहिती, लय महत्त्वाचं कलम आहे, भरपूर वेळा प्रश्न आलेला याच्यावर. 167 167. ठीक आहे, राज्यपालांना माहिती देण्याबाबत CMचे कर्तव्य. ठीक आहे, आणि 169 काय राज्यातील विधान परिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे. ठीक आहे, आता हा मी मुद्दामून याला थोडं एक्सप्लेनेशन करतो. विधानसभा विधान परिषद निर्माण करणे किंवा रद्द करणे याची प्रक्रिया कशी पार पाडली जाते. आता विधानसभा आणि विधान परिषद. ठीक आहे, आता म्हणजे एखाद्या विधानसभेला वाटलं आहे की आम्हाला विधान परिषद निर्माण करायची किंवा रद्द करायची. आता मध्ये बेंगॉलने ठराव पारित केला होता, भरपूर परत रद्द केला होता, आम्हाला विधान परिषद विसर्जित करायची म्हणून काही राज्यांनी. ठीक आहे, मग पहिलं काय करायला लागतं, त्या विधानसभेने तो ठराव विशेष बहुमताने. आता हे बहुमत आहे ना, बहुमताचे प्रकार आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, ते बघून घ्या. आणि त्यात ऑडिओ पण टाकला मी, पण मी तुम्हाला थोडं एक ब्रीफिंग करतो. विधानसभेचा ठराव विशेष बहुमताने म्हणजे काय 2/3 प्रेझेंट वोटिंग शुड बी ग्रेटर दॅन हाफ ऑफ टोटल मेंबरशिप. ह्या बहुमताने विधानसभेने हा ठराव पारित केला पाहिजे. हा विधानसभेने ठराव पारित केल्यानंतर हा संसदेने कायदा केला पाहिजे साध्या बहुमताने. संसद कोणत्या बहुमताने करते, साध्या, विशेष नव्हे, साध्या बहुमताने हा कायदा पारित केला तर राष्ट्रपतीकडे जातो आणि राष्ट्रपती संमती झाली तर विधान परिषद निर्मिती किंवा रद्द होते. ठीक आहे, काय तर आधी विधानसभेने ठराव करायचा विशेष बहुमताने निर्माण करायचे किंवा रद्द करायचे, तो संसदेकडे पाठवला जाणार. संसद कायदा करून तो साध्या बहुमताने कुठल्या बहुमताने पारित करणार, संसद साध्या बहुमताने, आणि नंतर राष्ट्रपती पाठवणार. राष्ट्रपतीने संमती दिली तर विधान परिषद निर्मिती किंवा रद्द. आता याला एवढं सोपं नसतं, 2-3 याच्यात हे जे ब्लॉकेज पॉईंट आहेत ना हे महत्त्वाचे. ठीक आहे, पहिला पॉईंट, विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नाही. म्हणजे विधानसभेने ठराव केला तर संसदेवर तो बंधनकारक का नाही. मात्र ह्या मात्राला फार महत्त्व आहे. मात्र संसद विधानसभेच्या ठरावाशिवाय कायदा करू शकत नाही. म्हणजे संसदेला वाटलं महाराष्ट्राची विधान परिषद रद्द करायची, करू शकत नाही. अनलेस अँड अंटिल जोपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेने तो ठराव पारित केला पाहिजे तोपर्यंत संसद त्याला हात लावू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे काय, तो 2 अटी आहेत. विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नाही आणि मात्र संसद स्वतः कायदा करू शकत नाही. संसद विधानसभा ठरावाशिवाय कायदा करू शकत नाही. ठीक आहे, आणि अजून काय, संबंधित संसदीय कायद्यात कलम 168 मध्ये होणारा बदल किंवा घटनादुरुस्तीचा समावेश करणे बंधनकारक असेल. आता 168 मध्ये काय, कोणत्या राज्यात विधानसभा असेल आणि कोणत्या राज्यात विधान परिषद असेल 168 मध्ये सांगितले. तर विधान परिषद असेल, आता आपण बघितलं त्या 7 राज्यांमध्ये विधान परिषद होती. मग आता 169(2) मध्ये काय सांगितलं की ते तुम्ही घटनादुरुस्तीच टाका, की जे कोणत्या राज्याला तुम्ही विधान परिषद टाकणार आहे ना तुम्ही घटनादुरुस्ती टाका. आता घटनादुरुस्ती म्हणजे आपण 101 घटनादुरुस्ती झाल्या, म्हणजे प्रत्येक घटनादुरुस्ती घटनेत टिंब दिला तरी ती घटनादुरुस्ती झाली, घटनेत टिंब दिला तरी ती घटनादुरुस्ती झाली. फक्त त्याला फरक असा आहे की ती साध्या बहुमताने झाली की विशेष बहुमताने झाली. म्हणजे आता ही काय नाही, ही साध्या बहुमताने झाली म्हणून त्याला वेगळी घटनादुरुस्ती करायची गरज नाही, दुसरा घटनादुरुस्ती क्रमांक देण्याची गरज नाही. ठीक आहे, मग 169(2) मध्ये सांगितलं काय, संबंधित संसदीय कायद्यात कलम 168 मध्ये होणारा बदल समावेश करणे बंधनकारक असेल, त्याच्याबद्दल तुम्ही सांगून टाकायचं. आणि ही घटनादुरुस्ती 368च्या बाहेर घटनादुरुस्ती असेल. इथे 169(3) लिहून घ्या. क्लर्क 2017ला हा प्रश्न विचारला होता आणि ऑप्शन होते 169(1), 169(2), 169(3) आणि 169(4). 169(4) हा कलमच नाही, म्हणजे हेच नाही, सब कलमच नाही. तर 169(3) म्हणजे जी विधान परिषद निर्माण रद्द करण्याची घटनादुरुस्ती हे 368च्या बाहेरील घटनादुरुस्ती. ज्या घटनादुरुस्ती 368च्या बाहेरील असतात त्या घटनादुरुस्ती लक्षात ठेवायच्या नेहमी साध्या बहुमतानेच केल्या जातात. ठीक आहे, म्हणून हे 169(3) आणि हे लक्षात ठेवा, हे 3च कलम आहेत. हा बघा, हा इथपर्यंत सारांश ना, ही जी मी पूर्ण प्रक्रिया सांगितली ते 169(1) मध्ये, हे एक वाक्य लिहिलं 169(2) मध्ये आणि शेवटचं 169(3) मध्ये. क्लर्कला प्रश्न विचारला, तुम्ही याचं गांभीर्य लक्षात घ्या आणि तुम्ही हे लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट, जिल्हा परिषदेची प्रश्न क्रमांक 51, जिल्हा परिषदेची
जल व्यवस्थापन स्वच्छता समितीबाबत कोणती विधाने बरोबर आहेत. ठीक आहे. आता ह्या जिल्हा परिषदेच्या ह्या 4 समित्या आहेत ना, कुठली कृषी, समाज कल्याण, कृषीची एक, समाज कल्याणची एक, स्थायी समिती एक आणि जल व्यवस्थापन, ह्या 4 समित्या करायच्या. आणि ह्या 4 समित्या खूप महत्त्वाच्या आहेत. आता ह्या 4 समित्यांमध्ये आपल्याला काय करायचं बघा. आज प्रश्नानंतर असतो तुम्हाला सांगतो. झेडपीची जल व्यवस्थापन स्वच्छता समिती काय. आता मी मुद्दाम स्थायी समितीने बाजूला लिहिलं आहे. ही जराशी किचकट समिती, सगळ्यात किचकट समिती आहे. पण याच्यावर प्रश्न येतो. राज्यसेवेला आता 2021ला प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे. म्हणून याला पण विचारू शकतात. ठीक आहे. पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. झेडपी अध्यक्ष. ठीक आहे. पदसिद्ध अध्यक्ष, झेडपी अध्यक्ष, पदसिद्ध सदस्य कोण असतात तर 5 विषय समित्यांचे सभापती, म्हणजे विषय समित्यांचे सभापती 5, एकूण 5 सदस्य असतात. आता एकूण विषय समित्या किती असतात झेडपीमध्ये हे लक्षात ठेवा, 8 असतात. 8. पण तरी पण 5च सभापती नेमले जातात. काहींना ॲडिशनल चार्ज दिला जातो. असं समजा 8 विषय समित्या आहेत झेडपीमध्ये, त्यातला ते चार्ज 5 जणांकडे दिले जातात. 5 विषय समित्यांचे सभापती, 2 कार्यकारी अभियंता, मग लघु पाटबंधारे आणि हे याचे जे इंजिनियर आहेत ते 2 असतात. परत 2 डेप्युटी CEO, एक पंचायतचा आणि स्वच्छता विभागचा. झेडपीमध्ये 4 डेप्युटी CEO असतात. पंचायतचा एक आणि एक, त्यातले 2 कुठले असतात. पंचायत राजचा एक डेप्युटी CEO आणि स्वच्छताचा एक, हे 2 डेप्युटी CEO आणि एक CEO हे पदसिद्ध सदस्य असतात. ठीक आहे. आणि झेडपीच्या 6 सदस्यामधून 3 महिला. झेडपीचे 6 सदस्य निवडायचे. झेडपी आपल्यातून 6 सदस्य निवडते आणि यापैकी 3 महिला असतील. आणि पदसिद्ध सचिव कोण असतो तर ॲडिशनल CEO. हा प्रश्न आला होता. तर यांनी काय केलं तर पदसिद्ध सचिव हा डेप्युटी CEO म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केला. तर नाही, पदसिद्ध सचिव कोण असतो ॲडिशनल CEO. आता कसं लक्षात ठेवायचं, जल व्यवस्थापन आणि स्वच्छता समिती ही खूप महत्त्वाची समिती आहे. त्यात टेक्निकल बाबी आल्या, सगळ्या आल्या, पण ॲडिशनल CEOकडे चार्ज दिला आहे, उपमुख्य कार्यकारी अधिकारीकडे नाही. ठीक आहे. आणि विशेष आमंत्रित सदस्य 2 असतात. पाणी पुरवठा व स्वच्छता याबाबत विशेष ज्ञान व अनुभव असलेला अधिकारी. ठीक आहे. म्हणजे काय बघा, महत्त्वाचं काय आपला तुम्हाला ना एवढं सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. काय लक्षात ठेवायचं बघा. सचिव लक्षात ठेवायचा, अध्यक्ष तुम्हाला ऑलरेडी झेडपी अध्यक्ष माहिती तुम्हाला, अध्यक्ष सचिव लक्षात ठेवायचा. आणि हे लक्षात ठेवायचं, झेडपीमधून 6 सदस्यापैकी 3 सदस्य. ठीक आहे. आणि हे विशेष आमंत्रित सदस्य आणि हे जे आहेत ना, यांना मतदानाचा अधिकार कोणाला आहे ते विशेष समितीचे सभापती 5, हे 5 जण आणि हे 6, त्यांनाच मतदानाचा अधिकार आहे. बाकीच्यांना फक्त जे म्हणजे जे आहेत ना अधिकारी आहेत ना त्यांना मतदानाचा अधिकार नाही. जे झेडपीतून ऑलरेडी जे सदस्य त्यांनाच मतदानाचा अधिकार आहे. जो झेडपीतला सदस्य असतो त्यालाच मतदानाचा अधिकार असतो, बाकीच्यांना मतदानाचा अधिकार नसतो. ठीक आहे. आता दुसरी समिती बघा, स्थायी समिती. भरपूर वेळा प्रश्न आला आहे. याच्यावर तर 1-2दा आला आहे, पण याच्यावर भरपूर वेळा प्रश्न आला आहे. 1+13 म्हणजे एकूण 14 सदस्य. अध्यक्ष झेडपी अध्यक्ष, सदस्य कोण होते 5 विषय समिती सभापती. ठीक आहे. तेच विषय समिती 5 होते आणि 8 झेडपीने आपल्यामध्ये निवडलेले. त्या 8 पैकी 2 जागा SC/ST ला पाहिजे. 8 पैकी 2 जागा SC/ST ला पाहिजे. ठीक आहे. आणि पदसिद्ध सचिव कोण होते त्याचं डेप्युटी CEO. पदसिद्ध सचिव इथं बघा, इथं सचिव डेप्युटी CEO. त्यांनी काय केलं, इथल्या समितीचा इकडे टाकलं. इकडं स्थायी समितीचा डेप्युटी CEO असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा फक्त. ही सोपी आहे लक्षात ठेवायला, काही अवघड नाही. 5 आणि 8 म्हणजे झेडपीने आपल्याला निवडले, त्यापैकी 2 जागा हा प्रश्न होतो SC/ST ला. ठीक आहे. आणि हे सचिव डेप्युटी CEO. कृषी समिती सभापती 10 सदस्य आणि सचिव. ठीक आहे. समाज कल्याण समिती सभापती 9 सदस्य, सचिव. 9 पैकी 5 जागा SC/ST ला पाहिजे आणि त्या 5 पैकी 2 ST ला कन्फर्म पाहिजे. 9 पैकी 5 जागा हा प्रश्न इथपर्यंत डीपपर्यंत आलेला आहे. ST ला किती जागा असणार किमान इथं किमान लक्षात ठेवायचं. 5 जागा, 9 पैकी 5 जागा SC/ST ला, 2 ST ला, त्यातल्या किमान 2 ST ला. मग ते 5च्या 5 असं तर चालतं, किमान 2 ST ला पाहिजे. 4 जागा मागासवर्गांसाठी आणि ह्या 9 पैकी 2 सदस्य महिला पाहिजेत. कळलं का. हे 11 बेरीज होत नाही बरं का, 5, 4, 9, 11 असं नाही करायचं. ही 2 सदस्य महिला आहेत ना, या 9 पैकीच 2 सदस्य महिला पाहिजेत. मग ती तुम्ही SC/ST घ्यावा की मागासवर्गीय घ्या. आणि सचिव कोण असणार हे पण लक्षात ठेवा. समाज कल्याण समितीचा सचिव असणार आहे झेडपी समाज कल्याण अधिकारी. ठीक आहे. ह्या 4 समित्या फार इम्पॉर्टंट आहे, ह्याच लक्षात ठेवा. याच्यावरच प्रश्न येणार आहे. बाकी काहीही करू नका. आणि इतक्या लेवललाच येऊ शकतं कंबाईनला, हे खूप डीप लेवल झालं आहे. तरी पण हे लक्षात ठेवा, हे कंबाईनचे प्रश्न आहेत, हे मी काढलेले. हे 2 ST ला किती किमान जागा पाहिजेत. ठीक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 52. म्हणजे आपली घटनेची पार्श्वभूमी याच्यावर हा प्रश्न कंबाईनला आयोगाला खूप आवडता टॉपिक आहे, सगळीकडेच फार महत्त्वाचा आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 52 काय, राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. ठीक आहे. आता पोरांचं पाठ करून झाले, 284 सदस्यांनी पहिलं विधान चुकलं.
284 सदस्यांनी सांगितलं. ठीक आहे. हिंदी आणि हे माहीत नसेल बऱ्याच जणांना, हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती कुठे ठेवल्यात तर राष्ट्रपती भवनाच्या दरबारात नव्हे तर पार्लमेंट हॉल म्हणजे संसदीय भवनाच्या लायब्ररीमध्ये ठेवल्या गेल्या. आणि कशात ठेवल्या त्या हेलियमने ठेवल्या. लक्षात ठेवा, हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवल्या, हेलियम भरलेल्या काचच्या बॉक्समध्ये ठेवल्या. काय हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतल्या राज्यघटनेच्या मूळ प्रती संसदीय लायब्ररीमध्ये हेलियमने भरलेल्या काचेमध्ये ठेवल्या. ठीक आहे. राज्यघटनेच्या हस्ताक्षरात आता कोण लिहिली प्रेम बिहारी नारायण रायजादा. ठीक आहे. आणि नक्षीकाम कोणी केलं नंदलाल बोस यांनी. ठीक आहे. बाकीचे तुम्हाला ते तुम्ही पाठ केलंच आहे, याच्यावर जास्त इम्फॅसिस देत नाही. फक्त हे लक्षात ठेवा, फक्त हे जे 2 नंबर आहे विधान ते तुम्हाला माहीत नसेल, बाकी जवळपास आपल्या पुस्तकातलंच आहे. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर आहे विधान क बरोबर आणि ब चुकीचं. पहिला 284 पाहिजे होतं आणि दुसऱ्यात काय पाहिजे राष्ट्रपती भवन होतं पाहिजे, तर काय पाहिजे होतं संसदीय लायब्ररीमध्ये. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 53 कॅग सगळ्यात महत्त्वाचा. कॅग हा सगळ्यात महत्त्वाचा, कारण की इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि पॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. दोन्ही विषयामध्ये त्याला तितकंच महत्त्व आहे. ठीक आहे. आता मी कंबाईनच्या दृष्टिकोनातून घेतलं, एकदम डीप घेतलं नाही, कॅग फार डीपमध्ये राजस्व तर इतका डीप काय विचारलं होतं. ठीक आहे. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. भाग 5 प्रकरण 5. ठीक आहे. आता साधा प्रश्न विचारता, राज्यघटनेतील अनुच्छेद क्रमांक डॅश नियंत्रक व महालेखा परीक्षक संबंधित आहे 148 ते 151. ठीक आहे. 148 काय भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. ठीक आहे. 149 काय कॅगची कर्तव्य अधिकार. ठीक आहे. 150 काय संघ राज्याचा व राज्याच्या लेखांचा नमुना. संघ राज्याचा व राज्याचा लेखाचा नमुना कसा असेल हे राष्ट्रपती ठरवतील, मात्र कॅगच्या सल्ल्याने. हा प्रश्न लय जण चुकतो बरं का. लेखांचा नमुना राष्ट्रपती ठरवतील, मात्र कोणाच्या सल्ल्याने कॅगच्या सल्ल्याने. काय करतात मुद्दाम असं करतात की संघराज्य व राज्याच्या लेखाचा नमुना कॅग ठरवतील राष्ट्रपती सल्ल्याने. हे चुकीचं आहे. राष्ट्रपती कोणा असं नाही करा, राष्ट्रपती ठरवतील कॅगच्या सल्ल्याने. फक्त लक्षात ठेवा, हे इम्फॅसिस करा बरं घेते. आणि 151 लेखापरीक्षण अहवाल केंद्राचा राष्ट्रपतीने सादर करतील आणि राज्याचा राज्यपालांना सादर करतील. ठीक आहे. लेखापरीक्षण अहवाल ऑडिट रिपोर्ट. आता हे बघा, UPSC सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग आणि कॅग. UPSC सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग आणि कॅग हे भारतीय लोकशाही व्यवस्थेचे आधार आहेत. बुलवर्क ऑफ डेमोक्रेटिक सिस्टीम हा प्रश्न राज्यसभेला आला आणि काय केलं माहिती त्यांनी, कॅग इज द ओनली बुलवर्क ऑफ डेमोक्रेटिक सिस्टीम. ओनली नाही तर हे 4 जण आहेत. कोण आहेत? UPSC सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग कॅग हे 4 भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. हे लक्षात ठेवा. 4 जणच. कोण? UPSC सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग कॅग. हे लक्षात ठेवा. ओनली म्हटलं का चुकीचं लिहायचं. ठीक आहे. नंतर कॅगचं महत्त्व आहे. आता कॅगची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतो. ठीक आहे. कॅगची नियुक्ती राष्ट्रपती करतो. शपथ कोण देतो त्यांना? राष्ट्रपतीच देतो. ठीक आहे. कॅग हा एकमेव अधिकारी आहे बरं का, अधिकारी ह्या लेवलमध्ये. म्हणजे बाकीच्यांना याची शपथ आहे ना ही म्हणजे याला शपथ दिलेली आहे घटनेत, शपथ दिलेली आहे. बाकी मंत्र्यांनी शपथ दिली आहे, राष्ट्रपती राज्यपालाचे आहे, पण अधिकारी म्हणून शपथ यायची एकमेकाची. लक्षात ठेवा तिथला. ठीक आहे. शपथ राष्ट्रपती. पदावधी 665 हा एक खूप महत्त्वाचा, इथंच फसवतात. 665 पदावधी त्याचा. आणि पदावधी कशाने ठरला आहे? संसदीय कायद्याने ठरवण्यात आलेला आहे. घटनेत मेन्शन आहे का? नाही. संसदीय कायद्याने 1971चा कायदा आहे. कॅग सेवा शर्ती अधिकार व सेवा शर्ती कायदा 1971चा, त्यानुसार संसदीय कायद्याने ठरलेलं आहे. आणि राष्ट्रपतीने ठरवलेलं नाही. मुद्दा नसं करतात, राष्ट्रपतीने पदावधी निश्चित केलेला आहे. चूक कोणी केलं आहे? संसदीय कायद्याने. पदावरून दूर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे. आता सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे पदावर दूर कसं करतात? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची पदावरची दूर करायची पद्धत तुम्हाला माहिती आहे. कोणत्याही सभागृहात मांडायचं बिल मांडू शकता. त्यासाठी काय करायचं? लोकसभेत जर मांडलं तर 100 सदस्यांनी, राज्यसभेत मांडलं तर 50 सदस्यांनी. ठीक आहे. ती तुम्हाला पुढची प्रोसिजर माहिती आहे. ठीक आहे. पदावरून दूर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे. वेतन व सेवा शर्ती संसदीय कायद्याने. राष्ट्रपती फक्त नेमणूक आणि शपथ करतो. तिथं नेमणूक केली, तुझं नियुक्ती केली, त्याची तुझं काम संपलं बाबा, राष्ट्रपतीचं काम झालं. कॅग हा बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले की सर्वात महत्त्वाचा अधिकारी. मग सर्वात महत्त्वाचा अधिकारी आहे, मग त्याला वेतन व सेवा शर्ती राष्ट्रपती ठरवेल का त्याची? कोण म्हटलं? संसदीय कायद्याने. कॅग संसदीय कायद्याने, इथं संसदीय कायद्याने. ठीक आहे. वेतन व सेवा शर्ती संसदीय कायद्याने. निवृत्तीनंतर आता एवढा महत्त्वाचं त्याला प्रलोभने दिली जातील की तुला आम्ही नेमणूक करू तुझी, तो आमच्या बाजूने सरकार हे करेल. आता हे कॅगनेचे मोठे मोठे घोटाळे काढले होते, 2G स्पेक्ट्रम वगैरे घोटाळे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसचं सरकार पडलं होतं 14मध्ये एवढं मोठं. निवृत्तीनंतर भारत सरकार राज्य सरकार नियंत्रणाखाली कोणतेही लाभाचे ऑफिस ऑफ प्रॉफिट धारण करणार नाही. ठीक आहे. ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही इम्फॅसिस करा. नियुक्ती राष्ट्रपती, शपथ राष्ट्रपती, पदावधी 665 संसदीय कायद्याने. पण ठीक आहे. कोणाचा पदावधी घटनेत मेन्शन केला आहे? फक्त कोणाचा पदावधी घटनेत मेन्शन केला आहे? म्हणजे राष्ट्रपती राज्यपाल सोडून, म्हणजे अधिकारी सोडून. तर UPSC आणि SPSCचा पदावधी घटनेत मेन्शन केला का? एक्सप्लिसिटली घटनेत मेन्शन केलं आहे. एक्सप्लिसिटली. SPSCसाठी जर 41 घटनादुरुस्ती केली, माहिती आहे आपला 41 घटनादुरुस्तीने त्याचं 60वरून 62 केलं निवृत्तीचं वय. ठीक आहे. 41 घटनादुरुस्ती SPSC. UPSC आणि बाकी सगळ्यांचे संसदीय कायद्याने
किंवा काही राष्ट्रपतीच्या आदेशाने करण्यात आले, पण संसदीय कायद्यानेच करण्यात आले. ठीक आहे. निवृत्तीनंतर भारत सरकारचे हे 4-5 पॉईंट लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचे आहेत. ठीक. पुढचा प्रश्न वरती घे. ठीक आहे. विभागीय परिषदा. विभागीय परिषदा हा एक टॉपिक इम्पॉर्टंट आयोगाला वाटायला लागला फार, कारण की जे आतामध्ये जे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सहकारी संघराज्य जी ही चालली आहे, म्हणजे मोठी नीती आयोगाच्या मार्फत जी दिवंडी पेटवली गेली आहे, त्याच्यासाठी हे त्यांनी विभागीय परिषदेला जास्त इम्फॅसिस दिलेलं आहे. तुम्हाला पॉलिटी करताना सुद्धा ज्या गोष्टी करंटमध्ये ना त्याच्यावर जास्त इम्फॅसिस द्या, त्याच्यावर प्रश्न ते विचारतात हमखास, की पोरांनी त्यांचा अप्रोच काय असतं की पोरांनी हे केलं पाहिजे बाबा. ठीक आहे. तर विभागीय परिषद काय प्रश्न वाचू आपण. विभागीय परिषद संदर्भात खालीपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत. इथंच बरेच जण चुकले असतील. बरोबर नाहीत लक्षात ठेवा. ठीक आहे. बरोबर नाहीत, बरोबर आहे, अचूक, चूक, इकडे लक्ष द्या. पेन तुमचा येताना त्या अचूकवर गोल करा. पहिला प्रश्न असा ना, चूक अचूक गोल करा. ठीक आहे. विभागीय परिषदा ह्या संविधानात्मक संस्था आहेत का संविधानात्मक संस्था? नाही, त्या कायद्याने स्थापन झाल्या. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्याने त्या स्थापन झालेल्या आहेत. म्हणून संविधानात आहे का? संविधान म्हणजे काय? ज्याची संविधानात उल्लेख आहे. आणि वैधानिक म्हणजे काय? स्टॅच्युटरी, म्हणजे ज्या कायद्याने स्थापन झाले. संसदेने कायदा करून स्थापन केले त्याला म्हणतात स्टॅच्युटरी, आणि जे ऑलरेडी घटनेत आहे ते घटनात्मक संविधानात्मक एकच, म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल. वैधानिक म्हणजे स्टॅच्युटरी, जे कायद्याने स्थापन झाले. ठीक आहे. आणि प्रथम किती केलं? 5 विभागीय परिषद स्थापन केला. उत्तर, मध्य, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम ह्या 5 परिषदा स्थापन केल्या. 71ला काय केलं? ईशान्य परिषद कायदा केला 71चा, आणि 71ला एक ईशान्य विभागासाठी परिषद स्थापन करण्यात आली. आता ह्या 5 आहेत. ठीक आहे. उत्तरचं हेडक्वार्टर नवी दिल्ली, मध्यचं अलाहाबाद, पूर्वेचं कोलकाता, पश्चिमचं मुंबई, दक्षिणचं चेन्नई, ईशान्यचं शिलाँग. हे बऱ्याच पुस्तकामध्ये चुकलेलं आहे. ईशान्यचं हेडक्वार्टर गुवाहाटी दिलेलं आहे. कोळंबे सरांच्या पुस्तकात चुकलं आहे, मला वाटतं लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात आहे की नाही बरं माहीत नाही. तर इथं गुवाहाटी दिलेलं आहे बरं का, शिलाँग आहे ते. आणि अजून एक तुम्हाला आता हे तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्हाला कळून जाईल राज्य. इकडचं जर हा कोपरा घेतला, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि चंदीगड, हा इकडचा राज्य उत्तरमध्ये. मध्यमध्ये उत्तर 2च लक्षात ठेवा मध्यमध्ये यूपी आणि एमपी मधून काय वेगळं झालं? छत्तीसगड. यूपीमधून काय वेगळं झालं? उत्तराखंड. यूपी एमपी लक्षात ठेवलं तर यूपी आणि एमपी मध्ये घेतलं तर यूपीमधून वेगळं काय झालं? उत्तराखंड. एमपीमधून वेगळं काय झालं? छत्तीसगड. ठीक आहे. पूर्वेमध्ये बिहार, झारखंड, वेस्ट बेंगॉल, ओडिशा. ठीक आहे. आधी हे सगळे ईशान्य इथं होतं. पूर्वेमध्ये बिहार, झारखंड, वेस्ट बेंगॉल, ओडिशा. पश्चिममध्ये मग आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा नगर हवेली, दीव कळत होते. दक्षिणमध्ये खालचे 4 राज्य आणि पॉंडिचेरी. आणि ईशान्यमध्ये 7 सिस्टर प्लस सिक्कीमचा समावेश 2002मध्ये करण्यात आला बरं का. सिक्कीम आधीपासून नव्हतं, 2002मध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर अंदमान निकोबार कशात आहे बाबा? अंदमान निकोबार कशात आहे? तर अंदमान निकोबार हा कशाचा सदस्य नाही, मात्र दक्षिण विभागीय परिषदेचा स्पेशल इन्व्हायटी म्हणून काम करतो, म्हणजे विशेष आमंत्रित सदस्य. फक्त हा फार डीप लेवलचा आहे, फक्त लक्षात ठेवा तुम्हाला की अंदमान निकोबार हा दक्षिण विभागीय परिषदेचा विशेष आमंत्रित सदस्य. आता बघा रचना कशी असते हे नंतर असतो मी. रचना कशी? केंद्रीय गृहमंत्री अध्यक्ष असतात. विभागातले सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात, ते उपाध्यक्ष असतात आळीपाळीने. म्हणजे समजा जर पश्चिममध्ये असेल, पश्चिम विभागीय परिषद असेल, तर ह्या राज्यांचे मुख्यमंत्री हे उपाध्यक्ष म्हणून काम करते आळीपाळीने. ठीक आहे. विभागातील प्रत्येक राज्याचे इतर 2 मंत्री. आता हे 2 मंत्री कोण नेमणार? मुख्यमंत्री नव्हे तर राज्यपाल नेमणार बरं का. हा एक प्रश्न लक्षात ठेवा, हे तुम्ही लिहून घ्या. वाटलं सर हे विभागातील प्रत्येक राज्याचे इतर 2 मंत्री, ह्या राज्याचे इतर 2 मंत्री जे असतात ते राज्यपाल निवडतात, मुख्यमंत्री नव्हे. राज्यपाल म्हणणार की तुम्ही दोघं जावा बा, तर राज्यपालाचं. मुख्यमंत्री वाटलं मला घेऊन जा तुम्ही दोघांना पण, तसं चालणार नाही. राज्यपालाने नेमणूक केले, दोघं चालतील. ठीक आहे. विभागातील युटीचे जे प्रशासक असतील ते. ठीक आहे. आता फक्त एक लक्षात ठेवा, ही ईशान्य परिषद आहे ना, याचा उपाध्यक्ष मात्र आपला केंद्रातला मिनिस्टर ऑफ डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्ट रिजन असतो, तिथले मुख्यमंत्री नसतात. हा एक फक्त वेगळा मुद्दा आहे. बाकीच्यांच्या परिषदेसाठी कसा उपाध्यक्ष हा विभागातील सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात, तसा इथला उपाध्यक्ष हा कोण असतो? मिनिस्टर ऑफ डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्ट रिजन. ठीक आहे. आता उद्दिष्ट बघा. उद्दिष्ट काय? राज्यामध्ये युटीमध्ये समन्वय सहकार्यास प्रोत्साहन देणे, याची खूप महत्त्वाची उद्दिष्ट आहेत. ही मी एवढी लिहिली. आता याच्यावर 2022मध्ये राज्यसेवेला विभागीय परिषदेच्या उद्दिष्टांवर प्रश्न आला. खूप म्हणजे तसा डोकं लावलं तर उत्तर निघत होतं, पण जर म्हणजे असं लिहिलं असतं आपण वरीलपैकी सर्वच उत्तर लिहिलं असतं. म्हणजे मी पण वरीलपैकी सर्वच लिहिलं आहे, पण मी आता तुम्हाला बघून सांगतोय की माझं का चुकलं. तर विभागीय परिषदांची उद्दिष्ट किंवा कार्य पुढीलप्रमाणे. ठीक आहे. राज्यांच्या मर्यादित साधन संपर्क. ठीक आहे. आपण हे नको वाचूया, पहिलं जे चुकीचं सांगतो. विविध राज्यांनी मंजूर केलेल्या कायद्यामध्ये परस्परांशी संघर्ष येऊ नये याची खात्री करणे. ठीक आहे. आता बघा हे
कायदा आपल्यात ऑलरेडीच कायदेकारी अधिकारांची विभागणी करण्यात आली. कोणत्याही परिषदेला किंवा कोणत्याला त्यांच्या राज्याच्या कायद्यामध्ये हे लुडबुड करायचा अधिकार आहे का? नाही. म्हणून हे विधान सी जर काढलं असतं तर तुमचं उत्तर आलं असतं. सी गेलं वरीपैकी सर्व गेलं, बी आणि डी. हां, आता याचं उत्तर बी आणि डी. आपण वरीपैकी सर्व घेऊन जातो. देशाचं भावनिक ऐक्य साधेकरण हे तर फिक्स होतं, डी तर बरोबर होतं. ठीक आहे. आता हा डी इथं गेलं म्हणजे हे तर गेलं तर हे होतं नाही. आणि राज्याच्या मर्यादित सामग्रीचा अधिक योग्यरित्या वापर होण्याबद्दल खात्री करणे. आता राज्याचं साधनसामुग्रीचा वापर योग्य होतं की नाही हे राज्य बघेल. केंद्राने यात लुडबुड करायचं नाही, कुठल्याही परिषदेने लुडबुड करायचं नाही. म्हणून ह्या प्रश्नावरून हा प्रश्न जसा अवघड होता, बरेच जण वरीपैकी सर्व घेऊन गेले, आम्ही पण तेच घेऊन गेलो. पण नंतर जर विचार केला तर विविध राज्यांनी मंजूर केलेल्या कायद्यामध्ये परस्पराशी संघर्ष येऊ नये म्हणून याची खात्री करणे. तर कोणत्याही कायद्यामध्ये लुडबुड करण्याचा अधिकार त्यांना नाही. कधी लुडबुड करण्याचा अधिकार आहे? जेव्हा समोरती सूचित कायदा केला असेल, समोरती सूचित एखाद्या संस्थेने कायदा केला आहे आणि राज्याने पण त्याच्यात कायदा केला, तर राज्याचा कायदा त्याला पूरक असला पाहिजे, वरचढ असला नाही पाहिजे, तेव्हा मात्र लुडबुड करू शकतात. पण बाकी राज्याचा समजा राज्यविषयाचा कायदा आहे, राज्यविषयाच्या कायद्यात जर राज्याने कायदा केला असेल तर याच्यात लुडबुड करण्याचा अधिकार आहे कोणाला? नाही. म्हणून हे विधान जर काढलं असतं तुमचं उत्तर आलं असतं. ठीक आहे. हा प्रश्न बघून घ्या. आपण उद्दिष्ट वाचत नाही, आपण फक्त फॅक्ट्स पाठ करतो. उद्दिष्टावर प्रश्न येतात, उद्दिष्ट सुद्धा एम्फॅसिस करा. ठीक आहे. आता ही जी उद्दिष्ट ही मी याच्यातून काढून घेतली आणि इथलीच आहे अशी उचलली आहेत. टू अचीव अन इमोशनल इंटिग्रेशन ऑफ द कंट्री, टू हेल्प इन अरेस्टिंग द ग्रोथ ऑफ ॲक्यूट स्टेट कॉन्शियसनेस, रिजनलिझम, लिंग्विझम अँड पर्टिक्युलरिस्टिक ट्रेंड्स. ठीक आहे. बाकी इंटिग्रेशन, रिऑर्गनायझेशन हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. हे 6 ऑब्जेक्टिव्ह फक्त एकदा वाचून घ्या आणि त्यातले कीवर्ड्स लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता जे आता रिसेंट प्रश्न आहेत ते पण कव्हर केलेत आपण. आता शेवटचा प्रश्न, फार लेंदी चाललं सेशन पण महत्त्वाचं होतं पॉलिटी. आणि प्रश्न क्रमांक 55 बघा. आता राज्यसंस्था नागरिकांच्या भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर खालीलपैकी कोणत्या आधारावर मर्यादा घालू शकते? हा एक प्रश्न फार वेळा महत्त्वाचा आहे. आता हे आम्ही थोडं डीपमध्ये झालं आहे, लक्षात ठेवा. आता भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? कलम 19(1) मध्ये दिले. आता 19(1) मध्ये 6 स्वातंत्र्य दिले. सोपं लक्षात ठेवायला. आता बघा, मी तुमच्यासमोर भाषण करतोय, कसं लक्षात ठेवायचं? मी तुमच्यावर भाषण करतोय, तुम्ही मला बघायला एकत्र जमले, म्हणजे मी भाषण केलं. पहिलं 19(1) मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. दुसरं, तुम्ही मला एकत्र बघायला जमले, एकत्र जमलं स्वातंत्र्य. तिसरं, आपण एकत्र जमलो, मग आपण चला, तुम्हाला माझी मतं आवडली, आपण एकत्र येऊन संघटना स्थापन केली. ठीक आहे. संघटना स्थापन केली, मग आपण काय करू आता? चला संघटना स्थापन केली, चला पिकनिकला जाऊ, मी फिरायला जाऊ, म्हणजे संचाराचं स्वातंत्र्य, मुक्त संचाराचं स्वातंत्र्य. संचार केलं, थकलो आता बाबा, आता कुठेतरी थांबू, म्हणजे काय? वास्तव्याचं स्वातंत्र्य. काय? भाषण केलं, मला बघायला लोक एकत्र जमल्यानंतर लोकांनी आम्ही काय केलं? संघटना स्थापन केली, मग आम्ही काय केलं? फिरायला गेलो, म्हणजे मुक्त संचाराचं स्वातंत्र्य केलं. आणि नंतर मग आम्ही थकलो, फिरून थकलो, तर आम्ही काय केलं? एका ठिकाणी वास्तव केलं. ठीक आहे. हे 5. आणि मग जो जीव होता तो होता संपत्तीचा, तो 44 घटनादुरुस्तीने काढून टाकण्यात आला. ठीक आहे. तो काय केला? कायदेशीर हक्क केला. मूलभूत हक्क काढून कायदेशीर हक्क केला. आणि 19(6) काय? तर व्यवसाय स्वातंत्र्य. ठीक आहे. फक्त वेगळा ठेवा, शेवटी राहिला तो व्यवसाय स्वातंत्र्य. कळलं? सोपं आहे, लक्षात ठेवा. एकदा बोललात तुम्ही, हे व्हिडिओ बघून परत तरी तुम्हाला होऊन जाईल. ठीक आहे. आता हे भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तर 19(1) मध्ये भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? माझे मत मांडण्याचा, दुसऱ्याचे मत मांडण्याचा. ते कसं मांडायचं? लिहून, शब्दाने, बोलून, चित्राद्वारे कसंही मांडू शकतो तुम्ही. ठीक आहे. आता 19(1) मध्ये दिलेलं आहे की थोडं एक मिनटं. बघा, सुप्रीम कोर्टाच्या मते 19(1) मध्ये सर्व नागरिकांना 6 स्वातंत्र्याचा हक्क दिले आहेत. त्यापैकी भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य. सर्व नागरिकांना आपली मते, व्ह्यूज, ओपिनियन, बिलीफ, कन्व्हिक्शन शब्दाने, लिखाणातून, छापून, चित्राद्वारे किंवा इतर मार्गाने, म्हणजे इतर मार्गाला म्हणजे कुठलाही येऊ शकतो. ठीक आहे. व्यक्त करण्याचा हक्क असेल. एवढंच घटनेत दिले बरं का, एवढंच. आणि नंतर ही सुप्रीम कोर्टाचे जे केसेस आहेत त्यातून जे नंतर हे जे आउटकम्स निघाले त्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सुप्रीम कोर्टाच्या मते भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये खालीपैकी कशा समावेश होतो? तर काय केलं? एकदा आयोगाने प्रश्न असा होता, 19(1) मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये घटनेत प्रेसच्या स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रेसच्या स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आला आहे, घटनेत नाही. हे कोणी सांगितलं आहे? सुप्रीम कोर्टाने सांगितलं. म्हणून ते चुकल्याचं. हां, असं जर म्हणायचं की त्यातून काय हे होतं, अंतर्भूत होतं, म्हणजे त्यातून काय कन्क्लुजन निघतं, तर प्रेसचं स्वातंत्र्य आलं तर उत्तर बरोबर लिहायचं. पण जर स्पेसिफिकली म्हटलं की घटनेत मेन्शन केलं आहे तर चुकीचं लिहायचं. घटनेत जेवढं मेन्शन केलं तेवढंच बरोबर द्यायचं. मग हे सुप्रीम कोर्टाच्या मध्ये भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेशमध्ये काय होतं? स्वतःची व इतराची मते प्रदर्शित करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क, प्रेसचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ प्रेस, व्यापारी जाहिरात करण्याचं स्वातंत्र्य, सरकारी कामाची माहिती मिळवण्याचा हक्क, RTI पण इथून. ठीक आहे. राजकीय पक्षाने पुकारलेला बंदच्या विरुद्ध ह्याचा हक्क.
ठीक आहे. टेलिफोन टॅपिंगच्या विरुद्धचा हक्क, ही लक्षात ठेवा का. टेलिफोन टॅपिंग 21मध्ये नाही, हे 19मध्ये, कलम 21मध्ये नाही, कलम 19मध्ये. निदर्शनाचा हक्क आहे, संपाचा नव्हे. ठीक आहे. पिकेटिंग अँड डेमॉन्स्ट्रेटिंग करू शकता, स्ट्राईक करू शकत नाही. तुम्ही निदर्शने करू शकता पण संप करू शकत नाही. संप, शांततेत स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ सायलन्स, शांततेत स्वातंत्र्य, शांततेत स्वातंत्र्य सुद्धा 19मध्ये अंतर्भूत आहे. ठीक आहे. मग आता याच्यावर किती आधारावर मर्यादा आहेत बघा. तर 8 आधारावर मर्यादा टाकण्यात आल्या. किती? 8, एकूण 8 आधारावर लक्षात ठेवाव्याच लागतील, कारण की याच्यात फसवलं जातं. 8 आधारावर मर्यादा, 8 आधार. कुठल्या कुठल्या आधारावर? देशाची सुरक्षा. आता हे मी काय केलं, मुद्दामून बायफर्केट करून सांगितलं तुम्हाला, मी लक्षात ठेवायचं. देशाची सुरक्षा, सभ्यता आणि नैतिकता, न्यायालयाचा अवमान, नक्की संसदेचा, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, नॉट द कंटेम्प्ट ऑफ पार्लमेंट. ठीक आहे. यासाठी कायदा पण 1971चा. त्यामुळे संस्थेचा अवमान हेच चुकीचं आहे. न्यायालयाचा अवमान, चरित्रहानी, एखाद्या व्यक्तीचे चरित्रहानी असेल तर डिफॅमेशन, हे घटनेतच होते. हे 19(2) मध्ये बरं का, हे घटनेतले आहेत बरं का, 19(2) मध्ये डिफॅमेशन. परदेशी राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध, हे पहिल्या घटनेच्या दृष्टीने टाकलं. पहिल्या घटनेच्या दृष्टीने ते 3 टाकले. अजून 3 आधारावर तुम्ही मर्यादा घालू शकता. परदेशी राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था आणि गुन्ह्यास प्रोत्साहन, इन्साइटमेंट टू एन ऑफेन्स, हे तिन्ही पहिल्या घटनादृष्टीने टाकले. आणि भारताचे सार्वभौमत्व एकात्मता हे 16व्या घटनादृष्टीने टाकले. ह्या 16व्या घटनादुरुस्तीवर मागच्या वेळी प्रश्न आला होता. शपथेमध्ये, मंत्र्यांच्या शपथेमध्ये हे 2 शब्द टाकले. ते हे म्हणजे याच्यावर 16 घटनादुरुस्तीवर प्रश्न विचारत होता, म्हणून हे महत्त्वाचं आहे. कळलं. हे पहिले 4 आहेत ना, देशाची सुरक्षा, सभ्यता नैतिकता, न्यायालयाचा अवमान, चारित्र्यहनन, हे 4 पहिलेच घटनेत होते. परदेशी राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध पहिल्या घटनादृष्टीने, सार्वजनिक सुव्यवस्था पहिल्या घटनादृष्टीने, गुन्ह्यास प्रोत्साहन, इन्साइटमेंट टू एन ऑफेन्स पहिल्या घटनादृष्टीने, आणि भारताचे सार्वभौमत्व एकात्मता 16व्या घटनादृष्टीने टाकलं जातं. ठीक आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? अ, ब, क. ठीक आहे. थांबूया आपण, म्हणजे पॉलिटीचं पुढचं डिस्कशन जॉग्राफीचं होईल. थँक्यू व्हेरी मच.